खरं तर मला इंजिनिअरिंग करायचं होतं एवढ्यासाठी की गणित मला आवडायचं आणि सायन्स पण त्याच्याच बरोबर पर्यावरणाबद्दल मला खूप वाटायचं आणि असं वाटायचं की पर्यावरणचं संरक्षण व्हावं, पर्यावरण वाचावं. खूप सध्या आजूबाजूला नुकसान होत आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. पण लोकांबरोबर काम करायची पण खूप गरज आहे आणि फक्त एन्व्हायरमेंटचे प्रश्न जे आहेत ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोडवले जातील असं नाही. ते कदाचित मला एक IAS अधिकारी करून नाही मजा येणार. हा जो एक चान्स आहे की ज्याच्यातनं मला गावाच्या लेवलवर 1-2-3 वर्ष जाऊन काम करता येईल आणि मग लक्षात येईल पुढे काय करायचंय. दॅट इज हाऊ आय लँडेड अप इन दंतेवाडा. सो फ्रॉम नाशिक टू दंतेवाडा अशी स्टोरी आहे. छोटंसं गाव आहे पिलानी आणि पिलानीच्या आजूबाजूला पण खूप गाव आहेत. तर आम्ही गावांमध्ये सुद्धा काम करायला लागलो. एक विद्यार्थ्यांचा ग्रुप होता आणि मग काम करता करता मला असं लक्षात यायला लागलं की फक्त टेक्नॉलॉजीने काय होणार नाही आहे. अनेक इंटरव्हेन्शन्स किंवा इन्व्हेन्शन्स ऑलरेडी झालेली आहेत, पण लोकांबरोबर काम करायची पण खूप गरज आहे आणि फक्त एन्व्हायरमेंटचे प्रश्न जे आहेत ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोडवले जातील असं नाही. मग आजूबाजूच्या गावांमध्ये काम करता करता उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंटर्नशिप्स करणं, अशा पण उद्योग मी केले. आणि मग मला असं वाटलं की आता सगळं लक्षात आलेलं आहे, तर मग आपण UPSC ची परीक्षा देऊया आणि मग करेल सगळं काम करता येईल असं. त्यावेळेस मग निर्माणचे जे कॅम्प्स होते त्याचं मला ओळख झाली. म्हणजे मी पुण्याला एका इंटर्नशिपसाठी आलेलो 6 महिन्याच्या, आणि त्यावेळेस मग मला भेट झाली अमिताभ दादा, अमृत वगैरेंची ओळख झाली. आणि निर्माणच्या कॅम्पमध्ये पण मग मला एक लक्षात यायला लागलं की ज्या पद्धतीचं काम मला करायचं आहे ते कदाचित मला एक IAS अधिकारी करून नाही मजा येणार. आणि मग मी एक जॉब घेतला, कॉलेजमध्ये प्लेसमेंट होती त्याच्यातनं, आणि मग त्याच्याबरोबरच विचार करूया असं. मग एक फेलोशिप आली. त्याच्यात मग मला असं वाटलं की हा जो एक चान्स आहे की ज्याच्यातनं मला गावाच्या लेवलवर 1-2-3 वर्ष जाऊन काम करता येईल आणि मग लक्षात येईल पुढे काय करायचंय. दॅट इज हाऊ आय लँडेड अप इन दंतेवाडा. सो फ्रॉम नाशिक टू दंतेवाडा अशी स्टोरी आहे बेसिकली. IIM अहमदाबादचे एक प्रोफेसर आहे अनिल गुप्ता म्हणून, तर त्यांच्याबरोबर मी इंटर्नशिप केलेली 2 महिने 3rd इयरमध्ये. तर त्यांना पण मी असं सांगितलेलं की मला सस्टेनेबल डेव्हलपमेंट या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. त्या असाइनमेंटच्या दरम्यान आणि त्यांची एक शोधयात्रा असते, त्या शोधयात्रेमध्ये मी गेलो गुजरातच्या ट्रायबल एरियाजमध्ये, आणि मला असं लक्षात आलं की आदिवासी संस्कृती आहे किंवा आदिवासी कम्युनिटीज आहेत त्या इनफॅक्ट त्यांच्याकडे खूप ट्रॅडिशनल नॉलेज आहे आणि त्यांची जी जीवन जगण्याची पद्धत आहे ती इनफॅक्ट पर्यावरणाशी खूप सुसंगत अशी आहे. तर माझा इंटरेस्ट हळूहळू लाईव्हलीहुड्स मध्ये होता आधीपासून, तर मग त्याच्यात मी काहीतरी करायला सुरुवात केली. मग शेती एक महत्वाचं लाईव्हलीहुड आहे, तर मग शेतीत काम करायला सुरुवात झाली. पर्यावरणाबद्दल तर मला वाटायचंच, मग त्याच्यामुळे मग सेंद्रिय शेती हा एक महत्वाचा विषय झाला. मग त्याच्यातनं आदिवासींची जी परंपरागत पिकं आहेत, बियाणं आहेत, त्यांचं काय महत्व आहे. एकतर हे प्रश्न खूप मोठे आहेत आणि प्रश्न म्हणा किंवा हे काम पण खूप मोठं आहे, आणि हे काम असं काही 2-3 वर्षात संपणारं नाहीये. आणि मग मला असं वाटलं की जर का माझी फेलोशिप संपती आहे आणि ह्याच विषयात मला काम करायची इच्छा आहे, सो व्हाय नॉट की मी दंतेवाड्यातच राहून हे काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या कामात शेतकरी पण खूप जोडले गेलेले आहेत आणि शेतकरी एक विश्वासाने जोडले गेलेले आहेत. सो जर का माझी फेलोशिप संपली आणि मी निघून चाललो तर ते काही बरोबर नाही, कारण की त्यांनी तर एक विश्वास ठेवून या कामाशी जोडले गेलेले आहे. आणि एक जबाबदारीची पण भावना मला वाटली. आणि मग 2016ला मी ठरवलं, घरच्यांशी बोललो आणि की आता मला पुढे कंटिन्यू करायची इच्छा आहे, तर असं ठरवलं. आमचं काम हळूहळू स्टेप बाय स्टेप इव्हॉल्व्ह होत गेलं, जशी कामाची गरज लक्षात येत होती किंवा काय काम करायचं आहे असं. भूमगादीचे जे आहेत 4-5 ऑब्जेक्टिव्ह असं आपण म्हणू शकतो. तर एक तर हे की अन्न सुरक्षा, दुसरं पोषण सुरक्षा, तिसरं आर्थिक सुरक्षा, आणि चौथं सही बाजार व्यवस्था. असे 4 कोर ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि जे काही हे सगळं, ह्या सगळ्या 4 सिक्युरिटीज आहेत की ज्या एक आदिवासी परिवार आहेत त्याला या मिळाल्या पाहिजेत.
तर आपल्याकडे असलेले जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे आपली जमीन आहे किंवा इनफॅक्ट आपलं जंगल पण आहे, तर ह्या सगळ्या रिसोर्सेस मधनं या सगळ्या गोष्टी कशा पूर्ण होऊ शकतात. पण अंडरलाइनिंग टू ऑल दीज 4 ऑब्जेक्टिव्ह तो हा की आपण आपले जे प्राकृतिक संसाधनं आहेत ती संसाधनं सुरक्षित स्थितीमध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला कशी सोपवू शकतो. तर अशी एक ब्रॉड दिशा आहे. दंतेवाडा जिल्ह्यामधल्या जवळजवळ 110 गावांमध्ये आपलं काम आहे. जिल्ह्याच्या स्तरावर एक साधारण 10 जणांची टीम आहे. क्लस्टरच्या लेव्हलवर एक 25 ते 28 लोकांची टीम आहे. आणि गावागावांमध्ये जैविक कार्यकर्ता असे आमचे कार्यकर्ता जे पार्ट टाइम शेतकऱ्यांबरोबर काम करतात. ते साधारण एक 80 कार्यकर्ता गावागावांमध्ये काम करतात. आणि शेतकरी जे आहेत ते भूमगादीचे मेंबर्स, भूमगादी जी आहे ती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे. भूमगादीचे मेंबर्स जे आहेत ते 3100 मेंबर्स आहेत भूमगादीचे. काम जे करायचं आहे ते सोशल इश्यूजवर किंवा सोशल सामाजिक क्षेत्रात काम करायची इच्छा माझी आधीपासूनच होती, पण केलेलं तर मी इंजिनिअरिंग. सो इंजिनिअरिंगमध्ये तर ह्या गोष्टींचं काही एक्सपोजर किंवा असं नाही. माझ्या लेवलवर मी वाचणं किंवा इंटरनेटवर सर्च करणं किंवा काही थोडेफार इंटर्नशिप्स करणं कॉलेजच्या काळात हे मी केलेलं. पण एक तर हे आहे की निर्माणचे जे कॅम्प्स झाले, काय प्रश्न व्यक्तिगत लेवलवर सुद्धा म्हणजे आधीचे जे निर्माणी आहेत त्यांचे झालेले सेशन्स की त्यांची काय विचार आहेत आणि काय विचारांनी त्यांनी मग निर्णय घेतला ना. तर असे अनेक पद्धतींचं जे एक्सपोजर आहे ते मला वाटतं निर्माणच्या कॅम्प मधून झालं. पुढे कामासाठी सुद्धा आणि व्यक्तिगत ह्याच्यामध्ये सुद्धा मला सुद्धा माझ्या आयुष्यात काय करायचं आहे की म्हणजे मग एवढ्या इंटेरियर गावामध्ये जाऊन काम करायचं का, की मग एखाद्या शहरात घराच्या जवळ राहून काम करायचं, किंवा पैशाचं काय, किंवा माझ्या गरजा किती असल्या पाहिजेत, खरंच आयुष्य द्यायचं का अशा प्रश्नांसाठी. तर अशा अनेक जे डायलेमा असतात. तर अजूनही मला अनेकदा सेशन्स मधले किंवा नैनांनी काही म्हटलेल्या गोष्टी किंवा मी युपीएससी करायचं सोडलं तर असं नाही मला वाटत की सगळ्यांसाठीच हा निर्णय योग्य आहे, पण माझ्यासाठी हा निर्णय मला योग्य वाटला. तर म्हणजे हे तर आहे की दंतेवाड्यासारख्या ठिकाणी राहणं सोपं नाही. सो एक तर आहे की माझ्या लेवलवर सुद्धा हा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा वेगवेगळ्या इंटर्नशिप्स करून किंवा सर्चच्या कॅम्प म्हणजे निर्माणच्या कॅम्पमध्ये सुद्धा गावामध्ये जाऊन राहणं, तर ते माझ्यासाठी पण एक इट वॉज अ टेस्ट बेसिकली की मी राहू शकतो का अशा ठिकाणी. आणि दुसरं असं की घरच्यांचे तर प्रश्न होतेच ऑफकोर्स. हे एक आहे की तू का बरं दंतेवाड्यात चाललेला आहेस, नाशिकच्या आजूबाजूला काम कर, महाराष्ट्रात काम कर, हे सगळे प्रश्न होते. पण मग चर्चा, ज्यांनी अशा ठिकाणी काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चा, आणि खरंच माझा विचार काय आहे ना, म्हणजे ऑनेस्टली जर का माझा विचार मला क्लिअर असेल तर मग तो त्यांना समजून देणं सोपं जातं आणि त्यांना पण ते लक्षात येतं. तर ते असं खूप डायलॉग्स झाले म्हणजे दंतेवाड्यात जाण्याच्या वेळी सुद्धा आणि मी दंतेवाड्यात थांबून काम करणार आहे दोन्ही वेळेस सुद्धा असे डायलॉग्स झाले. मला असं वाटतं की स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदीची जी सुरुवात आहे तिथून झाली पाहिजे, कारण की बऱ्याचदा आपल्यालाच आपण माहिती नसतो आणि खूपदा असं होतं की खूप बाहेरचे जे प्रभाव असतात ते आपल्यावर काम करत असतात. म्हणजे आई वडील काय म्हणतायत किंवा मित्र काय म्हणतायत, पियर्स काय म्हणतायत, किंवा सोसायटीमध्ये हे एक असं चांगलं असं मानलं जातं. तर हे सगळे जे प्रभाव आहेत ह्या प्रभावांच्या पलीकडे सुद्धा मी आहे तर ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. दुसरा असा की पैसा, स्टेटस किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे सुद्धा खूप व्हॅल्यूज आपल्या आयुष्यामध्ये आहेत. बऱ्याचदा आपलं जे आजूबाजूचं जे समाज आहे किंवा परिवार आहे किंवा ह्या व्हॅल्यूजला अप्रिशिएट करायचा संधी देत नाही कोणी. पण मला असं वाटतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत की पैशाच्या पलीकडे, स्टेटसच्या पलीकडे एक छान आयुष्य जगण्यासाठी अनेक गोष्टी सुद्धा लागतात. त्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा फक्त स्वतःचा विचार करण्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या त्यांचा विचार करणं ह्याच्यात सुद्धा एक खूप समाधान आहे. आणि ते समाधान मी खूप काहीतरी सेवा करतो आहे ह्या दृष्टीने घेण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यातलं समाधान या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. इफ आय लुक बॅक आय थिंक येस आय एम डेफिनेटली सॅटिस्फाईड इन द सेन्स की मी जिथे नोकरी करत होतो तिथे मी 9 महिने काम केले आणि 9 महिने कसे
एक एक महिना किंवा खूप माझ्यासाठी तो खूप लांब काळ होता, राईट, 9 महिन्यांचा काळ. आणि आता दंतेवाड्याला जाऊन मला आता ऑलमोस्ट 12 वर्ष होती. तो वेळ कसा गेला आय डोंट नो, राईट. सो मेनी थिंग्स हॅपन आणि द टाइम पास बाय व्हेरी क्विकली. सो त्याच्याकडे बघून जर का असं म्हणायचं म्हटलं तर ऑफकोर्स आय एम सॅटिस्फाईड विथ द डिसिजन्स आय टूक अँड the decision I took to go to Dantewada and stay back there, definitely. हा, हे तर आहेच की ऑफकोर्स देर इज अ लॉट मोर टू बी डन. सो त्या दृष्टीने तर ऑफकोर्स आय एम नॉट सॅटिस्फाईड. देर आर ऑलवेज थिंग्स दॅट आय कॅन इम्प्रूव्ह अपॉन, अजून चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात. सो देर आर थिंग्स विच आय वुड लाईक टू वर्क अपॉन, पण येस आय एम सॅटिस्फाईड, येस.